विहिरीची फाईल पास करून घेण्यासाठी विहिरीची फाईल देऊन देखील गंगापूर पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप प्रकाश पारखे यांनी केला। तर वारंवार चक्रा मारून देखील विहिरीचे काम होत नसल्यामुळे शेवटी कंटाळून आत्मदहन करण्याचा पवित्रा प्रकाश रायभान पारखे यांनी घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये खळबळजनक प्रकार घडलाय। गंगापूर पंचायत समिती बीडीओ कडे प्रकाश रायभान पारखे यांचे विहिरीचे प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित होते। विहिरीची फाईल पास करून घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप प्रकाश पारखे यांनी केला आहे। वारंवार चक्रा मारूनही विहिरीचे काम होत नसल्याने शेवटी कंटाळून आत्मदहन करण्याचा पवित्रा प्रकाश रायभान पारखे यांनी घेतलाय। आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आत्मदहन करणार असल्याची माहिती पोलिसांकडे होती। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या प्रकाराला थांबवले आणि तातडीने संबंधित विभागाला ही माहिती कळवली। प्रकाश पारखे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत एमसीएनला माहिती दिली आहे। जय जिजाऊ जय शिवराय। मी शिवश्री प्रकाश पारखे, मुक्काम पोस्ट वायगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझ्या विहिरीच्या आणि शेवग्याच्या फायली होत्या। मी गेले 8 महिन्यापासून पाठपुरावा करत होतो, परंतु संबंधित गंगापूरचे बीडीओ साहेब हे मला पैसे दिल्याशिवाय माझे कोणतेही काम पूर्ण करत नव्हते। त्या संदर्भात मी 15 दिवसापूर्वी अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाला जाग यावे म्हणून प्रयत्न केला, परंतु अर्धनग्न आंदोलन करून देखील ह्या गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी यांना काही जाग आली नाही आणि मला नाही भेटलं नाही। मला उडाउडीची उत्तरं देण्यात आले। त्याच्यानंतर मी मानसिक खच्चीकरण होऊन मी आत्मदहनाचा इशारा दिला होता। आत्मदहन करण्यासाठी मी शिवसाहेबांच्या इथं आलो असता मला संबंधित तुपे साहेबांनी माझं प्रश्नाचं निरसन केलं की बाबा तुमचे कामं हे मार्गी लागतील, तुम्ही आत्मदहन करू नका आणि आत्मदहन करून तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला त्रास होईल असं कोणतीही गोष्ट करू नका। तिने मला आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केलं। संबंधित इथले पोलीस असतील, ते पोलीस प्रशासन असेल, त्यांनी मला चांगल्या प्रकारे मदत केली। त्याचबरोबर आमचे गंगापूर पोलीस स्टेशनचे जे स्टाफ असेल त्यांनी मला सहकार्य करून ते म्हणले की आम्ही तुला नाही मिळून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। आमचं क्षेत्र ते नाही, परंतु तुला नाही भेटण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। त्याबद्दल मी त्या पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि तुम्ही मला सहकार्य केलं। तुम्ही तुमच्या थ्रू आता मला नाही भेटल, कारण लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बंधू आहे। तुमच्यामुळं मला माझं काम लवकर मार्गी लागेल, त्यामुळं तुमच्या पत्रकार बंधूचे मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। मला कितीची मागणी केली होती पैसे? मला 30,000 रुपयाची मागणी केली होती। कोणी केली होती? बीडीओनी। हो, प्रशासनाला हे सगळे पाठपुरावा केलेले आहे मी। हे सगळे माझ्याकडे पेपर्स आहे। आता साहेबांनी मला सांगितले की आचारसंहिता चालू आहे, त्याच्यानंतर जून महिन्याच्या 4 तारखेनंतर आचारसंहिता ज्यावेळेस स्थिती होईल किंवा उठवल्या जाईल त्यावेळेस तुमचे प्रश्न मार्गी लागेल।